त्यानंतर अशोक पाटील साहेब जे शिव म्हणून काम करतात, ओमघर नागरी सहकारी पतसंस्था, त्यांचं मी स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण आपला जो विषय मार्केटिंग या विषयावरती आपण आपली माहिती द्या. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, आज संध्याकाळी मला नंदू सरांचा फोन आला की मांडे सरांनी आपल्याला कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी बोलवलं. तोपर्यंत तर मी या विषयी गंभीर नव्हतं तर सांगत मी फक्त नंदू सरांना सांगत होतो आम्ही काय बोलेल म्हणून. पण काल सरांनी एवढं फोर्स केल्यामुळे मी असं विचार केला की आता बरोबर आपण काहीतरी बोलायला हवं. आणि तर म्हटलं आम्ही काय प्रोफेशनल आता जाऊन साहेब होते ना, आम्ही प्रोफेशन घेतलं नाही, प्रॅक्टिकल फील्ड काम काढत नसेल, कदाचित शब्दात व्यक्त करता करू शकत नसेल ते समजून घ्या. सगळ्यात पहिलं म्हणजे आता मला जो विषय दिलाय म्हणजे ग्राहक सेवा मार्केटिंग म्हणतो आपण, तर ग्राहकांविषयी महात्मा गांधींनी महत्वाचं कोट केलेलं आणि हे जे कोट आहे ना त्याचा मराठीत अनुवाद करून आमच्या प्रत्येक शाखेला मी लावलेलं. हा ते कोट असा आहे बघा, त्याच्यामध्ये customer is the most important visitor on our premises. He is not dependent on us, but we are dependent on him. He is not an international in our work, but he is purpose of it. म्हणजे त्याचा मराठी अनुवाद केलेला आहे आणि तो अनुवाद होता म्हणजे ग्राहक ही आमच्या कार्यालयात भेट द्यावी सर्वात महत्त्वाची व्यक्ती असून तो आमच्यावर अवलंबून असतो तर आम्ही त्याच्यावर अवलंबून असतो. तो आमच्या कामात अडथळा नसून तो आमच्या सेवेचा भाग आहे. बरोबर, त्याला सेवा देऊन आम्ही त्याचे उपकार करत नाही तर त्याने सेवेची संधी देऊन तो आमचा उपकार करत असतो. हे महात्मा गांधींचं कोट आहे. प्रत्येकसाठी महात्मा गांधींचा फोटो आणि ते कोट त्या एंट्री करतो ना तिथे ते आवर्जून लावलेलं आणि त्या आमचा उद्देश असा की आपल्या जे आपले कर्मचारी आहेत सदैव ते लक्षात राहायला पाहिजे की ग्राहक आहे म्हणून आपण. आता मार्केटिंग मध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असा की मार्केटिंग इज जॉब ऑफ रिजेक्शन. हे तुम्हाला नेहमी सांगितलं जातं आपल्याला की मार्केटिंगला आपण की रिजेक्शनचा असतो, म्हणजे तुम्हाला नकार ऐकायची किंवा नकार टाकायची क्षमता असेल तोच मार्केटिंग करू शकतो. लोक तर नाही म्हणतील, कदाचित हवा हो म्हणतील. त्यामुळे मार्केटिंग करताना तुम्हाला संयम असायला पाहिजे, पेशन्स तुमच्याकडे असली पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या मॅनेजमेंटची जो जबाबदारी असते अशा पेशन्स असलेल्या व्यक्तीचीच तिथे निवड करणं अपेक्षित आहे. तर बऱ्याच वेळेला तुम्हाला ती पेशन्स घ्यावं लागतात. प्रत्येक वेळा तुम्हाला कोण हो बोललं असत नाही. त्यामुळे आपल्याला निश्चित ज्यांच्याकडे संयम आहे, ज्यांच्याकडे परिश्रम करण्याची क्षमता आहे अशा लोकांची नियुक्ती तिथे करायला हवी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागणी जातात किंवा जे प्रतिनिधित्व करतात त्या ग्राहकाला माहिती देत असतात. त्यांना स्वतःला वेगळं आपल्या संस्थेची एकूण आर्थिक स्थिती तसेच त्याच्या शाखेची आर्थिक स्थिती ती त्याला माहिती असायला पाहिजे. म्हणजे आपले कस्टमर एवढे काळाच्या हुशार झालेले असतात, प्रश्न विचारत असतात, अनेक प्रश्न असतात. तुमचं टोटल डिपॉझिट किती आहे, लोन किती आहे, थोडक्यात खूप परिपूर्ण माहिती असली पाहिजे की माझ्या शाखेची माहिती तसंच माझ्या एकूण माझी एकत्रित परिस्थिती याची सुद्धा त्याला माहिती पूर्णपणे असली पाहिजे. त्याच्यानंतर मार्केटिंग कधी पण आपलं प्रॉडक्ट सेल, आपल्याला प्रॉडक्ट सेल करायचे. आपले प्रॉडक्ट म्हणजे काय, आपल्या विविध प्रकारच्या ठेवी, आपल्या विविध प्रकारचे कर्ज आपण देतोय या ते प्रॉडक्ट आहेत. ह्या प्रॉडक्टची आपल्याला जर त्याला माहिती नसेल तर तो सेल काय करणार. म्हणजे आपल्या मार्केटिंग करणाऱ्या जी व्यक्ती आपल्या आहेत, जे प्रतिनिधी आहेत त्यांना स्वतः आपल्या सगळ्या विविध ठेव योजनांची आणि आपल्या कर्ज योजनेची पुरेपूर्ण माहिती असली पाहिजे. परिपूर्ण माहिती असेल ना तरच तो पूर्णपणे समोरच्या आपल्या जे ग्राहक आहेत त्यातून आपला एक्सप्लेन करू शकतो. आणि आपण जो प्रॉडक्ट सेल करणार आहे, जे आपण ठेवी आहे त्या ठेवीची माहिती पाहिजे. त्याचबरोबर त्या ठेवीमध्ये माझ्या क्षमतेप्रमाणे आपल्या स्टाफने मी स्वतः जरी काय त्या टोळीत सहभाग घेतला असेल, मी सुद्धा इन्व्हेस्ट केली असेल तर मला सांगताना माझा कॉन्फिडन्स आणखी हाय होतो. मी स्वतः ते घेतलेले प्रॉडक्ट मी एखादी ठेव माझ्या असेल तर रिकरिंग असेल कुठली असेल आणि मी ठेवल्यानंतर जो आपल्याला चांगले आत्मविश्वास वाटतो आणि आपण समोरच्याला चांगला प्रभावशालीपणे आपण कन्व्हिन्स करू शकतो, डेफिनेटली करू शकतो. कमी जर घेतला असेल तर तो एक पर्याय. आणि मार्केटिंगसाठी पण आपल्याला साधारणपणे
सेल्फसाठी जे आवश्यक गोष्टी असतात त्यामध्ये आपण एक पार्ट येतो यासाठी म्हणजे नॉलेज एक्सपिरियन्स स्किल आणि ऍटिट्यूड हे मराठीमध्ये होता बरं. तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे, अनुभव असला पाहिजे, कौशल्य असलं पाहिजे, तुमचा सकारात्मक प्रतिसाद असला पाहिजे आणि तुमची निर्णय क्षमता असली पाहिजे. आता याच्यात त्याला पहिले सांगितलं तुम्ही जे प्रॉडक्ट आपण जे मार्केटिंग करणार आपल्या संस्थेविषयी, त्या प्रॉडक्ट विषयी, आपल्या ठेवीविषयी, कर्जाविषयी आपल्याला परिपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. अनुभव असला पाहिजे की आपल्याला आपण ते प्रॉडक्ट सेल करताना समोरच्याला काय अपेक्षित आहे तो आपल्या अनुभव असला पाहिजे. कौशल्य म्हणजे कसंही करून मी आज काय त्याच्या वेळेत प्रॉडक्ट माझ्या ठेवीत एक्सेप्ट करायला लावणारच स्किल आपल्याला असलं पाहिजे. सकारात्मक प्रतिसाद म्हणजे किती ना कदाचित सगळ्या वेळेला तो आपल्याला कटवण्याची तयारीत असतो. तर ह्या मात्र सकारात्मक प्रतिसाद आपण द्यायचा त्याला आणि निर्णय करत असतो. एखाद्या वेळेला तो काय करत असतो त्यावेळेला वाटतं की आपल्याला काय करायचं असतं वेळ म्हणजे भविष्याला फोन करून जागेवर निर्णय घ्यायची समर्थ असली पाहिजे. जर असं म्हणतोय आपण ऍक्सेप्ट करू शकतो का निर्णय क्षमता सुद्धा तितकीच ते महत्त्वाची असते. कारण आता आपल्याला म्हणजे एवढ्या लोकांना आता व्हरायटी मिळत आहे, एवढा सोयी मिळत आहे, आपण याचा दुसऱ्या कोणत्या तयार असतो. सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे काय मला लोक ऐकतो ना की आम्ही ज्या वेळेला आमचा रिव्ह्यू होतो क्वार्टरली मंथली मार्केटिंगसाठी आमच्या टोटल उद्दिष्टांचा त्यावेळेला आम्ही बघतो बऱ्याच वेळेला निगेटिव्ह करण्यात बरीच असतात. सर आजूबाजूला भरपूर पाच असतात आणि एका ती आमच्या शेजारची एक बँक उडवली एक पाच असतात हा त्याला नकारात्मक प्रतिसाद. पण आपण ह्याचा विचार करून सोन्याची दुकानं लाईनीच सोन्याची दुकान असतात 10, 15, 20, 25, 30 तरी ते बिझनेस करतात ना. त्याच्या मार्केटमध्ये आपण किती पण संस्था आहेत किती पण लाईनमध्ये तो छोटी सर्व बिझनेस करणारच ना. म्हणून सकारात्मक दृष्टिकोन पॉझिटिव्ह आपला ऍटिट्यूड तेवढाच इतका महत्त्वाचा असतो जे मार्केटिंग करतात. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यवसाय परिवर्तन आहे. हे मात्र मी आमच्या स्टार्टअप मीटिंगमध्ये नेहमी सांगतो. व्यवसाय परिवर्तन आता तुम्ही ठेवा नुसतं फक्त बिझनेस होता आला भरला फॉर्म येतो असं नको. त्याच्या परिवर्तन नात्यामध्ये तुम्ही त्याच्याशी योग्य जिव्हाळ्यानंतर प्रसारित करा ना की तो त्याला तुम्ही जसं आपण अटॅचमेंट असली पाहिजे. निवड आला भरले काय केली पावले कसं नको. व्यवसाय परिवर्तन नंतर गेल्यानंतर ते कस्टमर कसे आपले होतात ते पुढे त्याची काय उदाहरण तुम्हाला देणार आहे. उदाहरणार्थ बघा फॉर एक्झाम्पल एखादा ग्राहक नेहमी येणारा ग्राहक आणि दुसरा ग्राहक आलाच नाही घरी तरी कॉल नसेल तर मॅनेजर एखादा कॉल करू शकतो सर काय घरी कसं आला नाही काय खर्च होती का वगैरे ऍटलीस्ट गिव्हिंग असतो आपलं प्रत्येक आपण ठेवीसाठी आणि व्यवसायासाठी बोलायचं त्या परिवर्तन नातं क्रिएट करायचा प्रयत्न करायचा जेणेकरून त्याला आपण आधी आपण स्टेटसला बघतो आणि त्याचं कोणाचं काय कोणाला काय अभिनंदन करायचं असेल का असेल आपण ते पाहून सुद्धा एखाद्याचं अभिनंदन तयार करू शकतो. आम्ही आवर्जून सांगतो आपल्या तुमच्या शाखेच्या परिसरात अशी काही घटना घडली तर त्या मॅनेजरने आम्हाला न विचारता देखील एखादा छोटासा उल्लेख घेऊन गेला आणि त्याचं तुम्ही अभिनंदन केलं जेणेकरून तुमची लोकांची एक ऍटिट्यूड बोलण्या ऍटिट्यूड सुद्धा त्याच्यामध्ये वाढते. बऱ्याच वेळेला बरेचसे विशेष असतात. आता आपले देशात जातात वाईट पण सॉफ्टवेअर तरी सुद्धा एक सन्मानित युजर असेल का आणि आपल्या मॅनेजरने स्वतः फोन केला तर म्हणजे खूप खूप शुभेच्छा बघा तो पुन्हा भावत होतो म्हणजे आमचा अनुभव होतो तुम्हाला. त्यामुळे ते सुद्धा आपल्याला जर आपण केलं त्याच्यावर सुद्धा विषय फायदा होतो. आता पुढचा तो विषय ना त्याच्यानंतर जो महत्वाचा आहे तर मला सांगितले 10 ते 15 मिनिटात बोलायचा. हा विषय पूर्ण करून शॉर्ट मध्ये कव्हर करणं फार कठीण आहे. तो शॉर्ट मध्ये घेतो फक्त नो युअर कस्टमर केवायसी आम्ही म्हणतो बरोबर. तो केवायसी म्हणजे तुमचा ग्राहक कोणता. आम्ही आमच्या स्टाफला सांगतो तुमचा ग्राहक कोणता. ग्राहक कोणता म्हणजे नुसतं त्याचं पॅन कार्ड आधार कार्ड बरोबर तो फोटो इलेक्ट्रिकली एवढं ग्राहकाला ओळखायचं नाही. ते तर ह्याचंच ऑडिट पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला हवंच पण त्या पलीकडे जाऊन ग्राहक कोणत्या शिकायला म्हणजे तुम्ही त्याच्याशी जास्त जवळचं जसं तुमच्या आला तर एवढे जवळ त्याची येतात की तो आणखी कुठे जायचं विचार पण करू शकत नाही. मग ग्राहक त्याच्यानंतर ग्राहक कोणत्याला म्हणजे असं म्हणतात की मार्केटिंग मध्ये ग्राहकाचा वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे. या प्रकार म्हणजे आम्हाला सांगितलेले गेले सगळ्यात पहिला एक प्रकार म्हणजे नवीन ग्राहक. जो नवीन ग्राहक म्हणजे आपण जो जोडतो पहिल्यांदा आपल्याकडे आला तो नवीन ग्राहक आल्यानंतर आपण निश्चितच त्याला सांगतो ना की आपल्या स्थितीची माहिती देतो काय योजना सांगतो कुठल्या तर नवीन ग्राहक असेल तर तो आल्यानंतर त्याला सुरुवातीच्या प्रॉफिट असतं. त्यामुळे सुरुवातीपासूनच तुम्ही त्याला निश्चितपणे चांगली माहिती दिली तो नवीन ग्राहक तुमच्याशी जोडला जातो. आणि हा नवीन ग्राहक झाल्यानंतर त्याचं सेकंड स्टेप असते त्याला त्याचा स्वरूप सक्रिय ग्राहक मध्ये
म्हणजे तो ऍक्टिव्ह आपला जो डिपॉझिटर कसा होईल, सक्रिय ग्राहक कसा वाढेल, तो सक्रिय ग्राहक असतो. त्या निश्चितच तो तुम्हाला बऱ्याच वेळा टीव्ही भरणार काढणार वगैरे असं आपल्याकडे येणार, आपल्यासोबत संबंध जोडणार असं असेल, ते त्याच्यावर फोकस करायचं. त्याच्यानंतर मॅनेजमेंट आणखी पण पाहू संस्था सोडून गेलेला ग्राहक असेल का. उदाहरणार्थ आता फॉर एक्झाम्पल बऱ्याच वेळेला काहीतरी त्यावेळेच्या मॅनेजरचं आणि त्याचं जर का बिनस्त असेल तर काही वेळेला तो सोडून गेलेला असतो. प्रसंग असा असतो की त्याला आवडलेला नसतो, त्या रागाच्या भरात सुद्धा सोडून गेलेला असतो. माझ्या सोडून गेलेला ग्राहक असेल त्याचा जर आपण पूर्वीचा रेकॉर्ड पाहिला खरोखरच त्यांनी त्यावेळेला चांगला आपण ऑपरेट होतो. आता का सुटला असेल त्यांनी त्या सोडून गेलेल्या ग्राहकाची सुद्धा संवाद साधण्याचा आपण प्रयत्न केला तर निश्चित तो सुद्धा ग्राहक आपल्याला इतर हळूहळू परत नवीन ग्राहकातून सक्रिय ग्राहकामध्ये कन्वर्ट होऊ होतो असा अनुभव पण आहे. त्यामुळे आपण नेहमी ते सोडून गेलेले ग्राहक पण असेल पूर्वीचा काळ त्यावेळेला नवीन शाखा आपल्या मॅनेजरची बदली होते त्यावेळेस सुद्धा आपण बघतो बाबा पूर्वी करता आपण चांगला ऑपरेट होतो. आता ही काय कॉल कशामुळे तो होत नसेल, अशा वेळेला सोडून गेलेला ग्राहक असतो याच्यावर सुद्धा आपण आपल्या परीने लक्ष द्यायचा प्रयत्न करता जेणेकरून त्याला आपल्या संस्थेत परत आपल्याशी करता जोडलेलं जातं. आणि त्याच्यानंतर काही ग्राहक असे असतात की नेहमी सदैव सवलती मागे पाहत असतात. म्हणजे काय सवलत स्कीम आली नाही, तुम्हाला आपल्याकडे वॉट मिळेल का, काहीतरी आपल्याकडे वॉट मिळेल का, वेगवेगळ्या शब्दात म्हणजे तो निश्चित तो सवलती मागे धावणारा ग्राहक म्हणतात त्याला तो असा असतो तो. आणि तो निश्चित फेडावलेलीच असतो तो सारखा कर्ज फेड सारखा दुसऱ्याला काही रिस्क मागली नाही वेगवेगळी काही रिस्क मागली नाही असं हे सगळं चालूच असतं. म्हणजे असे पण ग्राहक असतात ते सवलती मागे धावणारे घे पण त्यांना तुम्ही कसे यूज करून घ्यायचे तुम्ही आपल्या बिझनेसमध्ये कसे कन्वर्ट करायचे तो सुद्धा एक ग्राहक असतात. आता हे धोरण मानाने केलेले प्रकार आहेत. डिग्री केलं तर फार भरपूर वेळ आहे त्याचा फार येते. त्याच्यानंतर पर्याय शोधणारा ग्राहक म्हणजे पर्याय शोधणारा ग्राहक म्हणजे तुम्ही तिथे आहे आमच्याकडे उपाय जाऊ तर ते सोबत नाही काम सभापर्यंत जाऊ पर्याय सतत असे ग्राहक पण असतात ते पर्याय शोधत असतात. तिकडे नाही तिकडे 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 असा ग्राहक असेल तर त्या ग्राहकाला सुद्धा त्याची प्रबोधन करून त्याला समजावून काउन्सिलिंग करून तो आपल्याकडे कसा बोलला जाईल त्या थोडक्याच्या योग्य कस्टमर आपण म्हणतो ना त्याला आपला हे शोधायचं असेल तो आपल्या कस्टमर ग्राहक कुठल्या प्रकारात आहे आणि त्या वेळेला त्याच्या तो ग्राहक कुठल्या प्रकार त्याचा मान वळवून तो कायमस्वरूपी आपल्याकडे कसा राहील तो आपल्या संस्थेत कसा येईल हे शोधायचं असतं. आणि आणखी काही सगळ्यात महत्त्वाचा ग्राहक आपल्या दृष्टीने तो सगळ्यात शेवटचा की वकालत करणारा ग्राहक तो स्वतः होणारे नाही तो दत्तस्वामी बिंदाचा दत्तस्वामी मस्त आहे तो ट्राफिक नाही दुसरे सगळे चांगले आहेत आणि माझे सगळे चांगले आहेत जाते हा वकालत करणारा ग्राहक आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचा असतो कारण तो आपल्या संस्थेचा ब्रँड ॲम्बॅसेडर असतो एक प्रकारचा. म्हणजे तो आपल्या वतीने तो तिकडे सांगत असतो सगळ्यांना हरी संस्था चांगली आहे. हे असे वकालत करणारे ग्राहक जेवढे जास्त वाढत त्या शाखेचे भरभराट होऊ शकते कारण तो निश्चितच माउथ पब्लिसिटी करत असतो. वकालत करणारा तो ग्राहक तो नक्की संस्था चांगली आहे आपल्याला तिकडे जायला हरकत नाही आणि अशा प्रकारे हे जे ग्राहक असतात म्हणजे हा सहकार्य करणारा ग्राहक म्हणजे संस्थेची बाजू मांडणारा ग्राहक. हे ग्राहकांचे शॉर्ट मध्ये सांगितलेले प्रकार होते. त्याच्यानंतर आपण जे आता जे प्रॉडक्ट सेल करतो आपण जे सांगतात त्याच्यात ग्राहक त्याच्या गरजेप्रमाणे आणि त्याच्या क्षमतेप्रमाणे आपण तिथे ते त्याला ते मागणी करावी लागते त्याची गरज काय आहे. आपण म्हणजे आपले जे प्रॉडक्ट आहे म्हणजे मार्केटिंगला बोलतो ना 4P ऑफ द प्रॉडक्ट म्हणजे याच्यामध्ये तुमचा प्रॉडक्ट प्लेसमेंट प्लेस आणि प्रमोशन बोलतो ना तर त्याच्या मागे तुमचं प्रॉडक्ट मध्ये आपलं काय आहे आणि त्याची योग्य जागा कुठली आपला कस्टमर कुठला आहे कुठल्या एरियात तो प्रॉडक्ट विकला जाऊ शकतो म्हणजे आपल्या क्रेडिटसाठी अगोदर आपला एरिया कुठला आहे ते करायचं. त्याच्यानंतर मग प्रमोशन आपण कुठल्या मार्गाने लोकांपर्यंत पोहोचवतोय वगैरे त्या सगळ्या गोष्टी असतात प्रमोशनच्या मार्केटिंगच्या आणि आपण त्यांना ते सांगायला लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं छोट्या ठेवीदार किंवा मोठ्या ठेवीदाराला भेदभावच करायचा. छोट्या ठेवीदार ते 10,000 दिलेलं असेल तर मोठ्या 10,000 बरोबर असतो त्याच्या उत्पन्नाच्या मानाने 10,000 सुद्धा त्याच्या 10 पेमेंट असतात. त्यामुळे तो देखील तेवढाच बातमी असतो एवढा मोठा डिपॉझिटच बातमी असतो. त्यामुळे छोटा ठेवीदार तो मोठा ठेवीदार हा भेदभाव आपण कधी करत असतो. कस्टमर छोटे ग्राहकच आहेत ना त्यामुळे तो सुद्धा आपल्याला भेदभाव करून चालत नाही. आपल्याला जर बरोबरच आपला व्यवसाय वाढवत असेल कारण आजचा छोटा ठेवीदार भविष्यातला मोठा ठेवीदार सुद्धा होतो आणि होतोच. म्हणजे मी स्वतः माझा काही अनुभव त्याच्यामध्ये आहे. आमचे डिफॉल्टर सुद्धा डिफॉल्टर असणारे सुद्धा भविष्यातला ठेवीदार झालेले आमच्या चांगला होता आम्हाला टाकला संतोष नाही आपल्या पुढेसाठी दूर नाही फक्त 30,000 फक्त कर्ज होतं त्या माणसावर फक्त 30,000 कर्ज होतं. घरची सगळी परिस्थिती आर्थिक सोबत होती म्हणजे सुद्धा चांगल्या ठिकाणी कामाला टाकलेला आहे मुली दोन्ही चांगल्या पण घरचं काय त्याची अक्षर काळजी असल्यामुळे त्याच्या गावाला तोच बघायचा त्याचं काय कमायचं नाही. 30,000 वसुलीसाठी कित्येक वेळा त्याला बोलायचा प्रयत्न केला आपल्याकडे यायचा अवस्था आम्ही त्याला बोलायचो काय तुमच्या एवढ्यासाठी करतो नकळत त्याच्याशी आपलं नातं
ते पॉलिटिक आल्यानंतर बोलून वगैरे का असं कसा चार वगैरे आणि त्याच्या सुद्धा काही दिवसानंतर अचानकपणे त्याचं जिकडे तो MIDC मध्ये त्याचं शॉप होतं ते शॉप अचानकपणे जे रिटेशनला होतं ते बोर्डाच्या विकलं गेल्यानंतर 78 चा जवळ काम काय सांगतो 30,000 फक्त कर्ज होतं नॉमिनल त्याचं तो वेळेत भरत नव्हता आणि नंतर ऍक्च्युअली तो आला आणि त्यावेळेला मग त्याने आम्हाला म्हटलं की आपल्याला एवढं मोठं आपण घेत नाही त्याच्यात बघत आपल्याला भरायला घ्यायचं तुम्ही बाकीचे आपल्याला घेऊन आणि ते घेऊन आल्यानंतर अक्षरशः नॉमिनी पण तुम्हीच राहा त्याचं बोललो होतं आम्ही त्याला समजून घेतलं मग काही समजता येत नाही तुमच्या विशेषतः हे सगळं शो करावं लागेल तुमचे रिलेशन चांगले असले नसते आणि बरोबर त्या माणसानंतर ते पूर्णपणे एथिक्स सगळं आपल्याला गेलो तर 30,000 साठी म्हणून मी नेहमी सांगतो आपल्याला आजचा रिकॉर्डर कदाचित भविष्यात चांगल्या सुविधा सुद्धा होऊ शकतो तुम्ही प्रत्यक्ष सन्मानाने बघा रिकॉर्डर हा का बिलकुल नसतो सगळे बिलकुल असतात काही परिस्थितीला झालेले सुद्धा असतात काही त्यांचे बरोबर सिच्युएशन म्हणत असतात काही परिस्थिती झाली आपण तो फरक ओळखला पाहिजे ग्राहकाला सुद्धा सर्वसामान्य ग्राहकाला सुद्धा चांगली सेवा द्यायला लागते कधी कधी ग्राहकाच्या विषयावरून सुद्धा त्याला आपल्या जज करून चालत नाही बरोबर सांगतो तुम्हाला आणि याचा अनुभव आम्हाला चांगला बसवायसाठी आहे ग्राहक कसे येतील काय येतील माहिती नाही पण त्या ग्राहक कधी तुम्हाला किती अमाऊंटची FD घेऊन जाईल किंवा काय करेल याचा नियम नाही ते बरोबर सांगतो मी कोणाला जज करू शकत नाही त्यामुळे येणाऱ्या पिढीला हा आपला सन्माननीय पिढीदारच आहे त्यामुळे आपल्याला त्याच्याशी चांगली सेवा देण्यात येऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात शेवटी जे स्टाफ आपले मार्केटिंगला जातात किंवा जे आपले काउंटर स्टाफ असतात हे स्टाफ म्हणजे आमच्या संस्थेचे खरे अर्थाने मॅनेजमेंटचे तत्त्व असतात त्यांच्या वागण्यावरच मॅनेजमेंटची किंवा संस्थेची तत्त्व निर्माण होते इमेज तयार होते त्याला जर नीट सर्व्हिस दिली ना आम्ही भले किती योजना आणू दे राबवायचे ते आपले जे खरे जे असतात दिवस ते राबवणारे ते जर नीट असेल ना निश्चितच तुम्हाला ते तुमच्या संस्थेची आपल्या संस्थेची इमेज चुकीची इमेज समाजात जाते म्हणून त्यामुळे तेच तरी आपल्या खऱ्या अर्थाने पुढच्या ब्रँच मिळेल तेच असावे त्यांना वारंवार सांगायला पाहिजे विषय वागणे हे तुमच्या एकट्याचं असून विषय वागण्यामुळे संस्थेचे ओव्हरऑल इमेज तयार होते तुझं वागणं हे चांगलंच असलं पाहिजे ग्राहकाला पूर्णपणे त्याचं समाधानी त्याचं काम करू शकणार नाही तर किमान त्याचं समाधान तरी करून तो समाधानी आपल्याला द्यायला पाहिजे जेणेकरून किमान भविष्यात तरी आपल्याला तो आपल्याशी अटॅच होईल शेवटी हा बिझनेस काय मार्केटिंग म्हणजे काय शेवटी विश्वासाचा प्रश्न आहे एक प्रकारचा आहे आम्ही जरी कधी सांगितलं मॅनेजमेंटने कधी सांगितलं कुठे काम करणारी माणसं ज्यात आपले स्टाफ असतो आमची जबाबदारी आमच्या स्टाफवर होती मॅनेजमेंटने त्यांच्या ठिकाणी चांगले असतेच परंतु बरोबरच संस्थेची प्रगती असेल ही आपले जे काम करणारे स्टाफ असतात आमचा मॅनेजर सक्षम मॅनेजर असेल तो मॅनेजर निश्चितच तो आपल्या स्टाफला राखून देतो काही मॅनेजर असे असतात की त्यांना सवय असते स्टाफला पाठीच घालायची निश्चित कधी सेव्ह होईल काही वेळेला किती असतं वेगळा त्याची संबंध असते तरी सुद्धा आपल्याला त्या काही वेळेला बरोबर भाव होतो आणि आमच्या संस्थेच्या आमचे एरिया असते कुठलाही कार्यक्रम असतो कार्यक्रमाची सुरुवात नेहमीच माणसाची प्रार्थना त्यानेच नेहमी होतो प्रत्येक वेळेला स्टाफला सांगितलं की सकाळी आल्यानंतर सभाला वाजता न चुकता पहिली स्पीकरवरती प्रार्थना असते की तुम्ही आवर्जून लावायची 5 मिनिटाची स्मृती ती लावायची खेडे करून तुम्हाला सतत ती जाणीव व्हायला पाहिजे की माझं रोल काय मी त्या पुढच्या बसतो ते आहे ग्राहक आहे म्हणून मी आहे मी त्याची माणसाप्रमाणेच वागलं पाहिजे तुम्ही समजून घ्या त्याची काय अर्थ आहे समजून घ्या असं नसतं की प्रत्येक वेळेला आपण समजून तर घ्यायला पाहिजे आपल्याला नाही काम केलं त्याचे नीट तरी वागा त्याच्याशी हे आवर्जून सांगितलं जातं आणि त्याच वेळेला तो पटलं नाही की गांधीजींचा आपला फोटो तो आपल्याचं कागदच ठेवू त्यांना सारखं करायला पाहिजे ग्राहक घेऊ ग्राहक आहे म्हणून तुम्ही ना ग्राहक आणि नॅचरली हा जो विषय ग्राहक सेवा मार्केटिंग ते बरं सांगतो आम्ही फक्त प्रॅक्टिकल काम केलेली आता माणसाने त्यामुळे काय त्याचं प्रोफेशनल ट्रेनर नाही त्याच्यामध्ये फार मोठी उदाहरणं देऊन ते चालू सुरून पण चांगलं सांगतात असतं एवढ्या कन्सेप्टवर 3 तास सांगू शकतात प्रत्येकाचं उदाहरण देऊ तुला तर निर्णय क्षमता असेल तर निर्णय क्षमतेचं उदाहरण अनेक विषय आहेत त्याच्यामध्ये आता आपल्याला वेळेचं बांधण आहे घरगतचा कार्यक्रम दुसरा आजचा कार्यक्रम आणि खरोखर गेले लोक कित्येक दिवस हा कार्यक्रमासाठी दादानी नदीसाठी किती फॉलो केलं म्हणजे प्रचंड फॉलो केलं आमचा तसा ऍक्टिव्ह सहभाग तसा नाही याच्यामध्ये आणि फक्त नाममात्र पण घर त्यानेच केलं त्याच्यामुळे सुद्धा नॅचरली आम्ही पुन्हा जोडलं गेलो आणि विषय मला खरं सांगतो तुम्हाला की आमची संस्था साधारणपणे आपल्या 14 शाखा कारण 185 कोटी डिपॉझिट आहे 157 कोटी ठेवी आहे 344 कोटीचा वीज बिझनेस आहे CRA आहे जे सगळ्याचे जेवढे दिवस आहेत आपले कायदे बऱ्यापैकी 100% नाही पण बऱ्यापैकी आपण ते पूर्तता करण्याचा प्रयत्न केलेला आहे नेहमीच आम्ही एकत्र येतो दादा असतील नंदू असतील आम्ही सुरू सगळे एकत्र येतो एकमेकांचे अनुभव शेअर करतो आणि आमच्याकडे काम करण्याची पद्धत म्हणजे दर 3 महिन्याची एक रिव्ह्यू मीटिंग असते एक रिव्ह्यू मीटिंग असते त्या रिव्ह्यू मीटिंगमध्ये आपण त्यांना दरवेळेला म्हणजे टार्गेट अचिव्हमेंट असतं ते क्वार्टरली प्रोग्राम होतो आम्ही एक विषय शाखा पूर्ण बंद असेल चालले आणि त्याच्यामध्ये आम्ही ते टार्गेट दिलेले आहेत एव्हीच्या टार्गेटचं अचिव्हमेंट असेल ग्रोथच्या टार्गेटचं अचिव्हमेंट असेल
तुमच्या शेअरच्या टार्गेट अचीवमेंट असेल, अकाउंट ओपनिंग टार्गेट अचीवमेंट असेल, इंटरनेशनल गोलचं टार्गेट असेल, ते अचीवमेंट करून नंतर मग त्याला काही इन्सेंटिव्ह असतात या इव्हेंटपर्यंत आजच होतो तुमच्याकडून आम्ही घेतली त्याला आम्ही इन्सेंटिव्ह सुद्धा दरवेळेला कॉपला देतो. त्याच्याकडे त्याच्यात एक चांगली निकोप स्पर्धा सुरू होते आणि ते सुद्धा व्यवस्थित आपल्याला काम करायला लागतात. मी खरोखर व्यावसायिक प्रयत्न संधी दिल्याबद्दल दादांचा आणि खरोखर आभारी आहे. माझ्याकडे एवढं सांगण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद.